मेलं, ते चिमणीचं पिल्लू मेलं. आता एक काम कर, अजून एकदा पृथ्वी तलावर एका गाईला नुकतंच एक वासरू जन्मलंय, जाऊन त्या गाईच्या वासराला विचार संत संगतीचं महत्व काय. आणि तसे नारद मुनी परत भाविक हो या गाईच्या गोठ्यामध्ये पोहोचले आणि त्या नुकत्याच जन्मलेल्या वासराच्या कानामध्ये नारद मुनीने प्रश्न विचारला, बाबा तू तरी सांग संत संघाचं महत्व काय. आणि हे ऐकल्याबरोबर ते गाईचं वासरू सुद्धा तिथंच मूर्छा येऊन काय झालं, मरण पावलं. आता भगवान नारद मुनींना एवढं वाईट वाटलं की गो हत्याचं पातक माझ्यावर लागलं, किमान मी सेवा तर नाही करू शकलो पण ते पातक मला लागलं. आणि म्हणून मन अस्वस्थ झालं. परत नारद मुनी भगवान विष्णूकडे गेले, देवा अहो मला उत्तर पाहिजे होतं, तुम्ही तर 3 जीवाची हत्या माझ्या हातनं करून घेतली, फक्त सोपा प्रश्न विचारला होता मी, संत संघाचं महत्व काय. देणार की नाही उत्तर. देवाने सांगितलं आता एकदा शेवटचं. भगवान विष्णूने सांगितलं आता एकदा शेवटचा एक प्रयत्न कर. नारद मुनी म्हणले नको, नाही उत्तर मिळालं तरी चालेल पण आता कोणाची हत्या माझ्या हातनं झालेली मला बघवणार. देवाने सांगितलं होणार नाही म्हणले हत्या, जा मी सांगतो काय. आताच म्हणले मृत्यू लोकामध्ये एका राजाला नवस करून 12 वर्षानंतर एक राजकुमार जन्म झालेला आहे, त्याला जाऊन विचार. नारद मुनी म्हणले देवा अहो किड्याचं विचारणार कोण नव्हतं म्हणून सुटलो, चिमणीचं विचारणार कोणी नव्हतं म्हणून सही सलामत तुमच्याकडे आलो, गाईचं वासरू मेलं बघायला कोणी नव्हतं म्हणून इथपर्यंत पोहोचलो. आणि स्वतः सांगता राजकुमाराला 12 वर्षानंतर नवसानी मुलगा प्राप्त झालाय, आणि जर त्याचं काही झालं राजा मला ठेवेल का. भगवान विष्णू म्हणले जाऊन तरी बघ. आणि घाबरत घाबरत नारद मुनींनी काय केलं, सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या राजकुमाराच्या पाळण्याजवळ पोहोचले. पाळण्याजवळ पोहोचल्यावर सुंदर असा 1 दिवसाचा तो गोंडस राजकुमार त्या पाळण्यामध्ये खेळत होता. नारद मुनी सूक्ष्म रूपात त्या राजकुमाराजवळ पोहोचले आणि त्याच्या कानामध्ये प्रश्न विचारला, बाळा तू तरी सांग संत संघाचं महत्व काय. अरे सकाळी जन्मलेलं ते राजकुमार 1 दिवसाचं ते बाळ बोलायला लागलं, ब्रह्मर्षी अहो काय प्रश्न विचारताय, संत संघाचं महत्व तुम्ही मला विचारताय. नारद मुनी म्हणले हो, संत संघाचं महत्वच बघायचं असेल तर बघा ना, मी पहिला किड्याच्या जन्मात आलो, तुम्ही मला भेटले, 1 मिनिटाचा सहवास लाभला, मला मुक्ती मिळाली, मी चिमणीच्या योनीमध्ये जन्म घेतला, त्या चिमणीच्या योनीमध्ये पण तुमचा सहवास मला मिळाला, 2 मिनिटाचा तुमच्या सहवासाने मी तिथूनही मुक्त झालो आणि मला गाईच्या रूपामध्ये जन्म मिळाला. नारद मुनी आश्चर्यचकित झाले आणि तिथेही मला तुमचा 2 मिनिटाचा सहवास मिळाला. तुमच्यासारख्या संतांच्या त्या 2 मिनिटाच्या सहवासाने माझी 3 जन्मातनं मुक्ती केली आणि आज बघा 4थ्यांदा मी एका राजकुमार राजाच्या महालामध्ये जन्माला आलो. हेच संत संगतीचं महत्व. चला सत्संगाला जाऊ, चला सत्संगाला जाऊ, चला सत्संगाला जाऊ, चला सत्संगाला जाऊ, सत्संगाला जाऊ, चला सत्संगाला जाऊ, चला सत्संगाला जाऊ, चला सत्संगाला जाऊ. संत संघाचा महिमा मोठा, त्याच्या सुखाला काही तोटा, संघाचा महिमा मोठा, त्याचे सुखाला नाही तोटा. संत संघात बसून आपण, संत संघात बसून आपण भक्ती रंगात जाऊ, चला सत्संगाला 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 जाऊ. आज सद्गुरु माय बाप दूर करी दुःख संताप, सद्गुरु माय बाप दूर करी दुःख संताप. तन मन तन हे वाहून चरणी, तन मन तन हे वाहून चरणी ब्रह्मरसा पिऊ, चला सत्संगाला
चला सत्संगाला जाऊ, 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 चला सत्संगाला जाऊ. बहुभाग्याने सत्संग मिळाला, जीवनात खरा देव कळाला. बहुभाग्याने सत्संग मिळाला, जीवनात खरा देव कळाला. जगन्नाथ म्हण चला लवकरे, जगन्नाथ म्हण चला लवकरे, नका अज्ञानी राहू. चला सत्संगाला जाऊ, 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 चला सत्संगाला जाऊ. आणि म्हणून भाविक हो, या गोष्टीचं तात्पर्य काय की संतांच्या संगतीमध्ये एवढी ताकद आहे की आहे त्या जन्मातनं मुक्ती मिळवण्याचं ज्ञान फक्त संत देऊ शकतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. जर वाटत असेल या जन्म मरणाच्या वाऱ्या चुकवायच्या तर याच्यासाठी फक्त एकच मार्ग आहे आणि त्या मार्गाचं नाव आहे संत संग. म्हणून आज आपल्या गावामध्ये जो संत संघ चालू झालेला आहे, या संत संघाचा अनुभव घ्यायचा आहे. कारण आज आपल्याला वाटतंय की काय साधी एक प्रतिमा तर आहे आणि असं यांच्या संत संघात काय ताकद आहे. अनुभव घेऊन बघा. एकमेव संप्रदाय जो सांगतोय आधी अनुभव घ्या आणि मग विश्वास ठेवा. टीव्ही किती जण बघता? कोणीच नाही. अरे हात असतील तर वर करत जा ना मग पटापटा. हा चला, टीव्हीवर जाहिरात बघितलीये का निरम्याची? काय पहिले हा बस तीच फॅक्ट इथे. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. इथं अनुभव घेऊन बघा. आज मी किती बेंबीच्या देठापासून सांगितलं, संत संघाला आल्यावर तुमच्या घरात सुख समाधान शांती ऐश्वर्य संपत्ती येणारच. पण काही लोकांना खरं नाही वाटणार. ते म्हणतील ह्या उगाच सांगत असतील, ह्याला गावकऱ्यांनी पैसे देऊन आणलं म्हणून ह्या बोलत असतील. बरोबर ना? साखर किती गोड आहे तुमच्यातली? किती आहे? गोडच आहे का? पण लय बर. पण आमच्या पुण्यातली साखर गोड. मग कशी आहे तुम्ही म्हणा? खारट. नाही नाही सपक काही नाही, खारट. तुम्ही म्हणताल ताई कसं शक्य? साखर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गोडच असणार, बरोबर ना? पण खरंच पुण्यातली साखर खारट आहे. आता जर तुम्हाला विश्वास पटवून द्यायचा असेल की पुण्यातली साखर खारट आहे, काय करावं लागेल? एक तर ट्रक भरून तुम्हाला पुण्यात घेऊन जावं लागेल, नाही तर मला घरी जाऊन परत एक पोत भरून साखर घेऊन, आणि मग तुम्ही ती साखर खाणार. खाल्ल्यानंतर तुम्ही काय म्हणणार? काय ताई खोटं बोलल्या? काय म्हणल्या? पुण्यातली साखर खारट आहे. पण पुण्यातली साखर सुद्धा आमच्या या गावातल्या सारखीच कशी आहे? पण हे कधी म्हणतात? कधी म्हणतात? हा खाल्ल्यानंतर ना. अरे बस तेच मी आता कितीही वरडून सांगितलं, संत संघाचा अनुभव घ्या. पण तुम्ही जेव्हा अनुभव घेताल, जेव्हा भक्ती करताल, तेव्हा तुम्ही स्वतःच पुढच्या वेळेला म्हणणार ताई संत संघात एक नाही दोन नाही 100% अनुभव येतोच. आणि म्हणून या संत संघाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि संत संघाला येताना सगळ्यात महत्वाचं, एकटं कधीच यायचं. मग कोणाला आणायचं सोबत? कोणाला आणलं पाहिजे? हा सगळ्यात महत्वाचं, आपल्या छोट्या मुलांना या संत संघासाठी घेऊन आलं पाहिजे. कारण आताच्या कलियुगामध्ये आपण बघतोय हे जग दुर्व्यसनाच्या आहारी चाललंय, युवा पिढी दुर्व्यसनाच्या आहारी चाललीये. अगदी गल्लोगल्ली जिथे टपरे आहेत ना, ते टपऱ्यांवर 6वी 7वी 8वीची पोरं गुटखा तंबाखू सिगारेट का पितानी दिसतायत ना. फॅशनच्या नावाखाली मिळालेला सुंदर नरदेहाचा नाश करणारी पिढी आता झालेली. आणि आपल्याला वाटत असेल माझं पोरग त्या मार्गाला जायला नको, तर लहान वयात
म्हणजे कोणत्या? एखाद्या मावशीला म्हणलं, ताई 2-4 वर्षाचं तुमचं बाळ आहे, त्याला संत संघाला घेऊन या. ती ताई म्हणते, त्याला कशाला न्या ताई, त्याला काय कळतं त्याच्यातलं? मग ती काय करते, त्या पोराला घरी, ते नुसतंच बसतं का पोरग? मग त्याला बसवायला काय द्यायला लागतं? हा, देऊन येतात म्हणजे हे सगळे घरी. त्याच्याशिवाय बोलणार? बरं झालं तुमच्या तोंडाने तुम्हीच उत्तर देताय, हे सगळ्यात मोठं चांगलं. मग त्याला द्यायचा मोबाईल, आणि त्या मोबाईल मध्ये मुलगा बघतो काय कोणालाच माहिती, कारण आई बापाला कळतच नाही त्या मोबाईल मधलं काही. जेवढं आई बापाला कळत नाही त्याच्या 4 पटीने जास्त पोराला कळतं मोबाईल मधलं, बरोबर ना? आणि कौतुकाने आई वडील सांगतात, ताई इतकं हुशार पोरग आहे ना, मोबाईल मधलं सगळं समजतं. अरे ते समजणारच एक दिवशी त्याच्या आयुष्याचा नाश करणार, हे तुम्हाला समजत नाहीये. आणि म्हणून योग्य वयात आपल्या मुलांना धर्माचे संस्कार द्या, कारण आपला हिंदू धर्म जो लोप पावत चाललेला आहे, तो धर्म टिकवण्याचं काम धर्मगुरु या नात्याने जगद्गुरु रामानंदाचार्य सांगतायत, धर्म टिकला तर आपण टिकणार आहे. म्हणून हा धर्म टिकवण्याचं काम आपल्याला आपल्या संत संघाच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून करायचंय. सगळ्यात पहिलं आपल्या मुलांच्या कपाळावर टिळा हा असलाच पाहिजे. मग तो तुम्ही कुंकवाचा लावा, अष्टगंधाचा लावा, बुक्क्याचा लावा, चंदनाचा लावा, नाही तर अजून एखाद्या मातीचा लावा, पण टिळा असणं गरजेचं आहे. आपल्यातले कित्येक गुरुबंधू आहे ज्यांना आजही कपाळावर टिळा लावताना लाज वाटते. आणि बरं त्यांची सवय पण काय असते माहितीये का, स्वतःला तर लावणार नाही, पण एखाद्या गावातला लावणार असेल त्याला काय म्हणणार, हे बघा हे महाराज झाले, हे बुवा झाले, हे टिळे लावून फिरायला लागले. अरे जर तुला चांगलं करता येत नाही, करू नको, पाप लागणार नाही. पण दुसऱ्याला निंदा करण्याचं काम करू नको, कारण त्याच्यासारखं दुसरं मोठं पाप कोणतंच नाही. म्हणून आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा, नाही आलं तर काही हरकत नाही. म्हणून सगळ्यात पहिला संस्कार आपल्या प्रत्येकाच्या माथे आपल्या धर्माचं प्रतीक असणारा टिळा असलाच पाहिजे. म्हणून जगद्गुरूंनी सांगितलंय, माझा भक्त कोणता, कपाळी केशरी गंध नरेंद्रा कंधा मला कंठ, 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 कपाळी केशरी गंध नरेंद्रा कंधा मला कंठ. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या कपाळी हा टिळा असणं गरजेचं आहे. आज भाविक आपण बघतोय, आपली मुलं जी मोबाईलच्या व्यसनामध्ये अडकलेली आहेत ना, गुजरातला न्या, 2 इंजेक्शन द्या, आमकीकडे न्या, 4 सलाईनच्या बाटल्या लावा. किती जणांची दारू सुटली वाशेने? सुटू शकत नाही, कारण दारू हे असं व्यसन आहे, जोपर्यंत माणूस मनाचा निर्धार करत नाही पिणाऱ्यावर का, तोपर्यंत त्याची दारू सुटू शकत नाही. अरे मग आज आमच्या जगद्गुरु नरेंद्राचार्य यांच्या संप्रदायामध्ये कोणताही गंडा, कोणताही दुपारा, कोणताही अंगारा, कोणती लिंब, कोणत्या टाचण्या, कसला बोकड, कसल्या कोंबड्या न देता फक्त उपदेशाने लाखो लोकांची व्यसनमुक्ती झालेली असा आमचा हा संप्रदाय, जिथं तुम्हाला काहीच द्यायचं नाही. मग तुम्ही म्हणाल काय द्यायचं ताई, करणीवर किती जणांचा विश्वास आहे? काय प्रश्न आहे म्हणत ताई सगळ्यांचा. बरं करणी झाली हे समजतं कसं, म्हणजे कशी करतात करणी? सगळ्यात पहिलं एक लिंबू असतं, बरोबर ना, आणि त्याला 5-50 काय असतं, टाचण्या, बरोबर ना, त्या टाचण्या टोचलेल्या असतात.
जर असा कोणाच्या दारात लिंबू पडलेला असेल, आज तुम्हाला सगळ्यांसमोर सांगते, तो लिंबू घरात उचलून आणा. सगळ्यात पहिले त्याला काय 5, 50, 100 एक तास नाही टोचलेले आहेत, ते काढून टाका. नंतर तो लिंबू रस्त्यात पडलेला त्याच्यावर माती बसली म्हणून 1-2-4 वेळा स्वच्छ धुवून काढा. आणि त्या एका लिंबाचं तांब्या भरून सरबत करा. आणि ते सरबत पितानी सांगा, जगद्गुरु रामानंदाचार्य आज तुमच्या प्रवचनकारांनी सांगितल्यासारखं जर माझ्यावर कोणी करणी केली असेल तर मी हे सरबत पितोय, बघू खरंच तुमच्या देवत्व आहे का. आणि ते सरबत पिऊन घ्या आणि लिहून घ्या, तांब्याभर पिलेल्या सरबताने जर तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागला तर मी प्रवचन करणं सोडून देईन. हे एवढं ठणकावून का सांगते, कारण आपल्या संप्रदायामध्ये भूत प्रेत अंधश्रद्धा या गोष्टींना थारा नाही. इथं फक्त एकच मार्ग आहे आणि तो मार्ग आहे भक्तीचा. बस तीच भक्ती आपल्याला करायची आहे आणि आपल्या मुलांना करायला सांगायची आहे. कारण ज्या वेळेला आपण आपल्या छोट्या मुलांना इथं संत संघाला घेऊन येणार आहोत त्याला भलं ती पोरं इथं बसणार नाही, ते धिंगाणाच घालणार आहे, त्यांचं लक्ष नसणार आहे. नको नसू द्या, पण ह्या वास्तव्यात एवढं सामर्थ्य आहे की या संत संघाच्या माध्यमातून मुलांवर संस्कार घडणार आहेत आणि ते संस्कार जीवनामध्ये अतिशय महत्वाचे. कारण हे संस्कार तुम्ही आम्ही घरी देऊ शकत नाही. हे संस्कार देणारी कुठे शाळा नाहीये, कुठं ट्युशन नाही, कुठं क्लास नाही. हे संस्कार मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे संत संघ. आणि म्हणून आपल्या मुलांना संत संघाला घेऊन या. स्वामी तुम्हें मिलने का संत आना है, स्वामी तुम्हें मिलने का संत संगीवाना है, स्वामी तुम्हें मिलने का संत संगीवाना
सत्संग ही बहाना है. किती सुंदर भजन म्हणत होते दादा. या दादांना बसवलं नाही, बिचाऱ्यांनी उठून नाचलं, पण आम्हाला बसल्या ठिकाणी टाळ्या वाजवणं सुद्धा जड झालेले. एवढा प्रसाद स्वादिष्ट बनवला की लोकांचे हात उचलायला तयार. पण लक्षात ठेवा, प्रवचनात कीर्तनात जर टाळ्या वाजवल्या तर काय होतं, तुकाराम महाराजांनी खूप सुंदर प्रमाण दिलेले. वाहे टाळ टाळा टाळी, होईल होळी विघ्नांची. जर प्रवचनात कीर्तनात टाळ्या वाजवल्या तर विघ्नांची होळी करण्याची ताकद या वास्तव्यात आहे. म्हणून नका का काही म्हणता येईल, पण म्हणणाऱ्यांसोबत टाळ्या तरी वाजवायचं काम करा. जमेल ना? आता टाळ्या वाजवण्याचे 2 फायदे आहेत बरं का. तुम्ही म्हणाल कोणते? ते फायद्याचं असेल तेवढंच बोला म्हणा, बाकी काही फापट पसारा सांगू नाही. सांगत पण नाही, मला माहिती आपण सगळे स्वार्थी माणसं आहेत. कारण मनुष्य जीव जेव्हा निर्माण केला तेव्हा त्या देवाला कळलं हा जीव किती स्वार्थी. म्हणून बघा, त्या देवाने सुद्धा काय केलं, ठकास महाट. एखाद्या आईला माहिती असतं आपलं पोरग किती आगावे, पण ते जर शेजारी म्हणली तुझं पोरग आगावे तर ती जे काय भांडून तिचं भुसकट पाडते की बस माझ्या पोराला आगाव. तिला माहितीये ना पोरग किती आगावे, पण दुसऱ्याने म्हणलेलं नाही चालणार. तसं त्या देवाला माहितीये जो जीव मी निर्माण केला तो किती स्वार्थी आहे. म्हणून त्या देवानी पण बघा काय केलं, हा जीव जेव्हा आईच्या गर्भात जन्माला घातला त्यावेळेला हे देवानी सगळे अवयव त्या जीवाला दिलेत की नाही. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत 7व्या महिन्यात बाळ परिपूर्ण आहे का नाही? हो तरी म्हणा. झालीत ना बाळ तुम्हाला? हो म्हणा. 7व्या महिन्यापर्यंत बाळ काय आहे? परिपूर्ण आहे. मग मला सांगा, असा कोणता एक अवयव आहे जो देवानी आईच्या गर्भात त्या जीवाला दिलाच नाही? काय घेणं देणं म्हणत ताई? गर्भात जीव आला रे आला, पहिले आम्ही डॉक्टर धरतो, सोनोग्राफी करतो. मुलगा का मुलगी, त्याला काय आहे आणि काय नाही त्याच्याशी घेणं देणं. आम्हाला फक्त वंशाला दिवा पाहिजे बस ना. बरोबर. अरे कोणता असा एक अवयव आहे जो देवानी मातेच्या गर्भात त्या जीवाला दिलाच नाही? कधी आम्ही विचार केला नाही देवानी काय दिलं काय नाही दिलं? मिळालंय ना काहीतरी, घ्या पदरात पाडून. कोण सांगू शकतो? नशीब पुरुषांपेक्षा महिलांची गर्दी इथं एकीला माहिती नाही. एका बाईने 2-2, 4-4 पोरं तरी जन्माला घातलीच असतील की नाही? एका पोरात नसन कळलं, पण 4 पोरं जिने जन्माला घातली तिला तरी कळायला पाहिजे ना कोणता अवयव देवाने दिला नाही. हा, दादाला कळलं. दात आहेत का बाळाला आईच्या गर्भात? दात का नाहीये? काय नाहीये हेच माहित नाही तर का नाही हा मोठा प्रश्न आहे म्हणत आहे. दात दिलेत का देवाने? नाही दिले. का? त्या देवाला माहितीये अरे हा जीव एवढा स्वार्थी आहे, त्याला सगळे अवयव दिले, पण जर दात दिले असते ना तर काय केलं असतं? या बाळाने त्या मातेच्या गर्भात त्या आईकडून खाण्यापिण्यात काही कमी जास्त झालं असतं तर त्या आईचं उदर फाडून खायला सुद्धा कमी केलं नसतं. म्हणून देवाने दात दिले नाही. पण आम्ही कधीच विचार केला नाही. काय जे दिलं ते सरसकट आम्ही स्वीकारलं. आणि म्हणून भाविक हो, हा सुंदर नरदेहाच्या भगवंताने जे आपल्याला दिलेला आहे तो कशासाठी दिलाय? हे हात दिले त्याच्या नामामध्ये टाळी वाजवण्यासाठी, हे सुंदर पाय दिले त्याच्या दारापर्यंत जाण्यासाठी, आणि हे सुंदर तोंड दिले कशासाठी? ह्याची सून अशी, तिचं पोरग तसं, हिचा जावई असा, तिचं आमक तसं. या तोंडाचा वापर आम्ही त्याच्यासाठी करतो, दुसरा कशासाठी? अरे त्या भगवंतानी सांगितलं, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. कोणतं वचन बोलायचंय? जेने जोडीसी नारायण. या मुखाने त्या भगवंताला आपलंसं करता आलं ना तर खऱ्या अर्थाने आपल्या सुंदर नरदेहाचा उपयोग आहे. आणि म्हणून हे अज्ञान घालवण्यासाठी आपल्या जीवनात सद्गुरूंची गुरूंची नितांत आवश्यकता आहे, जे सांगताय की बाबा हा जन्म तुला असा तसा मिळालेला नाहीये, नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ. अरे आणि त्याही मध्ये भाग्य सकळ कोणतं? संत संघाच्या सहवासात येणं.
आणि म्हणून मगाशी सांगितलं तसं आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आज आपण या संत संघाच्या वास्तव्यामध्ये जमलेलो आहोत. आपल्या जीवनामध्ये संगतीचा सगळ्यात मोठा परिणाम आहे. बघा, एखादी आई म्हणते, ताई माझं पोरग 1ली ते 5वी एवढं हुशार होतो, पण 5वी नंतर काय झालं, मित्राची संगत चुकली आणि म्हणून पोरग काय झालं, बिघडलं. बरोबर ना? मित्राची संगत चुकीची भेटली आणि म्हणून पोरग बिघडलं. हे फक्त लहान मुलांच्याच बाबतीत नाही बर का, तुमच्या माझ्या इथं बसलेल्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे की संगत कोणाची करावी. संगत ही नेहमी सज्जनांची करावी. संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची. मग हे दुर्जन ज्या वेळेला आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपला सर्वनाश करून जातात. म्हणून संगत कोणाची करतात. कालच मी सांगितलं की 8 दिवस एखाद्या डॉक्टरच्या संगतीत राहा. बस त्या डॉक्टरच्या संगतीत राहिलं त्याच्यासारखाच माणूस बोलायला लागतो. रोज गावातला एक तरी माणूस आजारी पडला पाहिजे का, माझा दवाखाना चालला पाहिजे ना, तो माझ्या दवाखान्यात आला पाहिजे. एखाद्या वकिलासोबत राहा, मग वाटतं रोज एखाद्या घरात भांडण झालं पाहिजे आणि त्याची केस माझ्याकडे आली पाहिजे. अरे म्हणून तर जीवनामध्ये ज्यांच्या संगतीत राहतो त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. आणि हा परिणाम चांगला व्हावा यासाठी आपल्या मुला मुलींसोबत जे बसलेले ते युवा आहेत ना, त्यांना कळकळीची विनंती, आपल्या जीवनातले मित्र मैत्रिणी कसे असले पाहिजे. मित्र त्या कर्णासारखा असला पाहिजे. समजलं होतं कौरव असत्य मार्गाला चालले, कुंतीने बोध केलं पण मित्रत्व सोडलं नाही. मित्र कसा असला पाहिजे, त्या सुदाम्यासारखा, एवढी गरिबी पण कधी आपल्या मित्र पुढे हात पसरले नाही. मित्र कसा असला पाहिजे, आपली चुकलं तर त्याच वेळेला 2 आपल्या कानाखाली देऊन सांगणारा मित्र आपल्या आयुष्यात असेल ना, तो खरा मित्र. नाही तर आजकालचे आपले मित्र मी चाललं कारमध्ये, तू पण चल माझ्यासोबत, आणि आपल्याला वाटतं तोच आपला जवळचा मित्र, तो एकटा कधीच जात नाही, तो मला पण घेऊन जातो. अरे बाबा, तो त्याचा नाश करून घेतोय पण सोबत तुझाही करतोय, हे तुला समजत नाही. आणि म्हणून भाविको, जीवनातली संगत कशी असली पाहिजे. युट्यूबला मध्ये एक कविता गाजली होती आणि मला वाटतं ती कविता आपल्या सगळ्या युवा पिढीला तोंडपाठही असेल, पण त्या कवितेचा अर्थ किती लोकांना समजला, किती मुला मुलींना समजला हे मला माहित नाही. कविता कोणती असेल सांगू शकता का कोणी. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. त्या कवीने इतकं सुंदर वर्णन केलं की जीवनातली मित्र मैत्रिणीची संगत कशी असली पाहिजे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. कोणता उंबराव, कोणता, आपल्या घराला जो लाकडी उंबरा असतो ना त्याचं वर्णन केलेलं. तुमच्या घरात आहेत का. आता उंबरे कोणाच्या घराला राहिलेच नाही. आता उंबरे उडून गेले ना, आल्या मार्बलच्या पट्ट्या. त्यामुळे त्या उंबऱ्याचं महत्व आम्हाला माहितीच नाही. तो उंबरा जोपर्यंत घराला होता तोपर्यंत तो लाकडी उंबरा काय काम करत होता. कधीच कितीही पाऊस पडू द्या, त्या पावसाचं पाणी त्या उंबऱ्याने कधी आमच्या घरात येऊ दिलं नाही. कोणतंही संकट आलं त्या उंबऱ्याने ते बाहेरच्या बाहेरच पळून लावलं, ते कधी संकट घरात येऊ दिलं नाही. आणि या कवीचं म्हणणं हेच आहे की हा जीवनातला मित्र, ही मैत्रीण कशी असली पाहिजे, त्या उंबऱ्यासारखी, जी संकटाच्या वेळी आमच्या सोबत राहील, जी अडचणीमध्ये आमची साथ देईल, चुकल्यावर आम्हाला आमची चूक दाखवून देईल, अशी संगत आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि अशी संगत ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये असेल तेव्हा काय होणार आहे भाविको. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा.
मित्रवलयामध्ये गारव्यासारखा, मित्रवलयामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवलयामध्ये गारव्यासारखा, मित्रवलयामध्ये गारव्यासारखा. तर असा मित्र, अशी मैत्रीण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जगद्गुरु रामानंदाचार्य सांगतात की जीवनातली संगत ही सज्जनाची असली पाहिजे, कारण ही संगत आमच्या आयुष्यावर परिणाम करते. आणि ही संगत आपल्याला मिळण्यासाठी भाविको, आपण ज्या वेळेला संतांच्या संगतीत राहू, त्यांची भक्ती करू, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. म्हणून आज या गावामध्ये जे कोणी नवीन भक्तगण आलेले आहेत त्यांच्यासाठी